नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे हा भाग पूर्ण केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 सुरू करत आहोत आणि याच्यामधलं प्रकरण क्रमांक 1 आहे समरूपता। तर सुरुवातीला आपण या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना पाहूया। समरूपता म्हणजे काय हा शब्द तुम्हाला या आधी सुद्धा झालेला आहे। म्हणजे जर दोन भौमितिक आकृत्या तंतोतंत एकमेकांना जुळत असतील किंवा त्यांचे काही घटक एकमेकांना जुळत असतील तर त्या दोन आकृत्या समरूप आहे असं आपण म्हणतो। तर या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणाची समरूपता हा भाग अभ्यासणार आहोत। तर आता बघा, त्रिकोणाच्या समरूपतेमध्ये आपण काही गुणधर्म आणि काही नियम आणि अटींचा आज अभ्यास करणार आहोत आणि याच गुणधर्मावर आधारित आपण काही उदाहरणे देखील सोडवणार आहोत। तर बघा, आजचा आपला उपघटक आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आता गुणोत्तर म्हणजे काय? ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अंशी किंवा छेदाच्या रूपात मांडतो त्यावेळी त्याला ते गुणोत्तर असं म्हणतात। मग आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहणार आहोत। आता जसं की बघा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। तर आता याच्यावरून आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सोडवणार आहोत। जसे की तुम्हाला फळावरती दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर। त्रिकोण ए बी सी ची एडी ही उंची आहे आणि त्रिकोण पी क्यू आर ची पीएस ही उंची आहे। तसंच त्रिकोण ए बी सी चा बीसी हा पाया आहे आणि त्रिकोण पी क्यू आर चा क्यू आर हा काय आहे? पाया आहे। म्हणजे अनुक्रमे त्रिकोण ए बी सी मध्ये एडी उंची आहे आणि बीसी पाया आहे। तसंच त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीएस ही उंची आहे आणि क्यू आर हे काय आहे? पाया आहे। तर त्यानुसार आता आपण ह्यांची क्षेत्रफळे गुणोत्तराच्या रूपात लिहूया। गुणोत्तर म्हणजे छेदाच्या आणि अंशाच्या स्वरूपात लिहिणे। आता दोन त्रिकोण दिले म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर, म्हणजे हे गुणोत्तराच्या स्वरूपात आपण मांडले आहे। तर आता एबीसी चं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? 1/2 पाया गुणिले उंची। मग 1/2 गुणिले एबीसी चा पाया किती आहे? बीसी आणि उंची काय आहे? एडी। म्हणजे सूत्रामध्ये आपण किमती घातल्या। तसंच पीक्यूआर च्या पण किमती घालूया। 1/2 पाया आहे क्यूआर आणि उंची आहे पीएस। आता पुढच्या पायरीमध्ये बघा, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर आहे तसं उतरून घेतलेलं आहे। आता इथं भागाकार काय होणार? 1/2 कॅन्सल होते। मग शिल्लक काय राहिलं? बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस। ठीक आहे, म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे काय? पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची। तर आता बघा, याच्यासाठी आता काय केलं आपण? क्षेत्रफळांचे गुणोत्तर। तर दोन्हीचाही पाया आणि उंची शिल्लक राहिलेला आहे। म्हणजेच आता पहिल्या त्रिकोणासाठी आपण ए बी सी हा पहिला त्रिकोण आणि पी क्यू आर हा दुसरा त्रिकोण मानला। तर बी सी म्हणजे काय आहे आणि क्यू आर हे दोन्ही काय? पाया आहेत, म्हणजे B1 बेस आहे म्हणून B1 B2। त्यानंतर एडी आणि पीएस काय आहेत? उंची आहे म्हणून हाईट H1 H2। म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय मिळालं आपल्याला? B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2। म्हणजेच पहिल्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची म्हणून त्याला B1 H1 म्हटलं, भागिले दुसऱ्या त्रिकोणाची पाया आणि उंची म्हणून त्याला B2 आणि H2 असं म्हटलेलं आहे। मग आता महत्वाचं काय आहे? तर हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। दोन क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया आणि उंची वेगवेगळे असतील तर अशा वेळी दोन्ही त्रिकोणांच्या पाया आणि उंची ह्या दोघांचा काय असतो? भागाकार करून आपण उत्तर काढू शकतो। ठीक आहे, आता हे या सूत्रानंतर आता आपण आणखीन काही गुणधर्म आणि अटींचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जसं की आपण बघितलं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये असतं। यावरून आपण सूत्र मिळवलं B1 गुणिले H1 छेद BT गुणिले H2। तर आता आणखीन काही दोन अटी आणि दोन गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत। तर याचा वापर आपण उदाहरण सोडवताना करणार आहोत। अट क्रमांक 1 काय आहे बघा, याच्यावरून आपण एक गुणधर्म सिद्ध करणार आहोत। दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर। बघा, आता असे त्रिकोण आहेत की ज्याची उंची कशी आहे? समान आहे। जसं की आता इथे त्रिकोण ए बी सी आहे, त्रिकोण पी क्यू आर आहे। तर ह्या त्रिकोणाचं ए बी सी ची उंची आहे एडी आणि पी क्यू आर ची उंची आहे पी आणि डी घेऊया।
क्षेत्रफळ आपण गुणोत्तराच्या रूपात लिहिली, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर, म्हणजेच काय पाया गुणिले उंची प्रमाणात असतात. मग आता पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे बीसी, त्याची उंची आपण h ने दाखवलेली आहे म्हणून इथे h लिहिलं. आता पीक्यूआर मध्ये पाया काय आहे क्यूआर गुणिले त्याची उंची किती आहे h आहे. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची कशा आहेत समान आहेत म्हणून एडी आणि पीडी आपण h या अक्षराने दाखवलेलं आहे. मग सूत्रात किमती घातल्यानंतर आपल्याला काय मिळालं बीसी गुणिले h आणि क्यूआर गुणिले h. तर आता भागाकार केल्यानंतर h काय होईल कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहिलं बीसी छेद क्यूआर. आता बीसी छेद क्यूआर म्हणजेच अनुक्रमे बीसी हा एबीसी चा पाया आहे आणि क्यूआर हा काय आहे त्रिकोण पीक्यूआर चा पाया आहे. म्हणजेच यांचं सूत्र काय तयार झालं एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर b1 भागिले b2. म्हणजे जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्याच्या संगत पाया कसे असतात तर प्रमाणामध्ये असतात. हेच गुणधर्म आहे बघा. गुणधर्म काय समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे उंची असेल तर त्याची क्षेत्रफळे ही त्याच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन एका गुणधर्माचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसऱ्या गुणधर्माचा विचार करूया. दुसऱ्या गुणधर्मामध्ये बघा काय म्हटलेलं आहे अट क्रमांक 2 आहे दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर आता याच्यामध्ये बघा ए बी सी हा त्रिकोण आहे, त्याच्या आतमध्ये आणखी एक त्रिकोण आहे ए पी बी. तर दोन्हीही त्रिकोणाचा पाया एडी हा कसा आहे समान आहे आणि उंची मात्र वेगवेगळी आहे. सी डी ही त्रिकोण ए सी बी किंवा ए बी सी ची उंची आहे आणि पी क्यू हा त्रिकोण ए पी बी ची काय आहे उंची आहे. तर आता नेहमीप्रमाणे आपण त्रिकोणाची क्षेत्रफळे प्रमाणामध्ये लिहिलेली आहेत. एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण एपीबी पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची. आता एबीसी चा पण पाया एबीचा आहे आणि एपीबी चा पण पाया एबीचा आहे. ठीक आहे गुणिले उंची. उंची मात्र दोघांच्या कशा आहेत वेगवेगळ्या आहेत बघा. सी डी ला आपण h1 म्हटले पी क्यू ला आपण h2 म्हटलेलं आहे म्हणजे उंची काय झालं h1 आणि h2. आता इथं जर आपण एबीचा विचार केला तर एबी काय होतील समान किमती असल्यामुळे कॅन्सल होतील. मग सूत्र काय मिळालं आपल्याला एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण एपीबी बरोबर h1 भागिले h2. म्हणजेच गुणधर्म काय तयार होतो समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. काय म्हटलेलं आहे समान लांबीच्या पायाच्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण 3 गुणधर्म आणि सूत्र अभ्यासलेली आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचं. जसं की आता बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. काय लक्षात ठेवायचं आहे उदाहरण सोडवण्यासाठी. पहिला गुणधर्म बघा दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. जसं की b1 गुणिले h1 भागिले b2 गुणिले h2 हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरं बघा समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणावरती असतात म्हणजेच b1 भागिले b2 लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरा गुणधर्म आपण अभ्यासला समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात म्हणजे h1 भागिले h2. तर हे तिन्ही गुणधर्म आणि सूत्र उदाहरण सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही लक्षात ठेवायची आहे. यावर आधारित आपण आता काही उदाहरणे सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण गुणधर्मावर आधारित सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत. तर उदाहरण क्रमांक 1 बघा काय आहे. एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर आता हे उदाहरण आपण सोडवूया. आता आपल्याला सूत्र माहित आहे की आता एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आहे असं गृहीत धरूया आपण आणि दुसरा त्रिकोण आहे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. तर दोन्ही त्रिकोणाची पाया आणि उंची अनुक्रमे आपल्याला दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये बघा सूत्रानुसार आपल्याला काय म्हणते b1 गुणिले h1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया त्याला आपण b2 म्हणणार आणि उंचीला काय म्हणणार
किंवा H2. म्हणजे सूत्र काय आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकार आणि त्याच्या प्रमाणामध्ये असतं. त्यानुसार सूत्र लिहिलं B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता याच्यामध्ये आपण किमती घालूया. बघा पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे 9, त्यानंतर उंची किती आहे 5, त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे बघा 10 आणि गुणिले उंची किती आहे 6. म्हणजे आपण सूत्रामध्ये सर्व किमती घालून घेतलेल्या आहेत. आता याला संक्षिप्त रूप देऊन उत्तर काढूया. जसे की इथं भाग जातं 3 त्रिक 9, 3 दुने 6, त्यानंतर 5 एके 5, 5 दुने 10. आता शिल्लक काय काय राहिलं 3 गुणिले 1 आणि 2 गुणिले 2 म्हणजेच काय आलेले 3/4. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 3/4. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे 3/4. हे आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला कुठल्या उदाहरणामध्ये कुठल्या गुणधर्मांचा आणि सूत्राचा उपयोग करायचा आहे हे समजलं पाहिजे. जसं की जर दोन्हीही त्रिकोणाच्या पायाने उंची दिल्या असतील तर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 हे सूत्र वापरायचं आहे. त्या सूत्रामध्ये सर्व किमती घालायच्या आहेत. संक्षिप्त रूप देऊन गुणाकार करून उत्तर काढायचं आहे. जसं की इथं आपण 3 न 9 ला पण भाग जातो, 6 ला पण भाग जातो आणि 5 न 10 ला भागलं उत्तर काय लागलं 3/4. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 3/4. तर आता याच पद्धतीने आता आपण आणखी काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण क्रमांक 2 आहे. आकृतीमध्ये BC लंब AB बघा BC लंब AB, त्यानंतर AD लंब AD लंब AB हे काटकोनाचे चिन्ह इथे दाखवलेले आहे. त्यानंतर आणखी काय किंमत दिली आहे BC बरोबर 4 ही किंमत दिलेली आहे. इथे लिहूया आपण BC ची किंमत किती आहे 4 आणि AD ची किंमत किती दिलेली आहे AD ची किंमत किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB काढायचा आहे. जसं आता आपण आकृतीकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्रिकोण ABC व त्रिकोण DAB किंवा BAB या दोन्ही त्रिकोणाचा AB हा काय आहे समान पाया आहे. मग पहिल्या अटीनुसार आपण सूत्र काय लिहिणार आहोत तर बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ABD पाया गुणिले उंची. तर आता ह्याच्यामध्ये बघा लिहूया आपण पाया काय आहे बघा AB आणि उंची काय असणार आहे BC. ठीक आहे. आता ABD चा पण पाया किती आहे AB गुणिले उंची काय आहे AD. म्हणजे इथं सूत्रामध्ये किमती घातल्यावर लक्षात येईल की पाया समान आहे. म्हणजे हे कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहिलं फक्त BC छेद AD. म्हणजेच आपलं सूत्र काय आहे H1 छेद H2. ठीक आहे. हे सूत्र आहे. मग हे सूत्र हे सगळं न लिहिता डायरेक्ट तुम्ही H1 भागिले H2 लिहिला तरी बरोबर आहे. मग आता H1 कुणाला म्हणायचं तर H1 म्हणजेच काय आहे 4 आणि H2 म्हणजेच काय दुसऱ्या त्रिकोणाची उंची. आता ह्याच्यामध्ये आपण किमती घालूया. ठीक आहे. आता किमती घालूया बघा H1 ची किंमत किती आहे पहिल्या त्रिकोणाची उंची किती आहे 4 भागिले H2 किती आहे 8. मग आता याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर काय येईल 4 एके 4 4 दुने 8 म्हणजे 1/2 म्हणजेच 1/2. ठीक आहे. उत्तर काय आलं आपलं एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABD बरोबर 1/2. म्हणजेच उत्तर काय आलं 1/2 हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढील उदाहरण बघा. आकृतीमध्ये PS लंब RQ बघा PS लंब RQ आणि QT लंब PR. QT हा PR ला लंब आहे आणि किमती कशाच्या दिल्या आहेत आपल्याला तर PQ ची किंमत 6 सेंटीमीटर आहे, PS ची किंमत 6 सेंटीमीटर आहे आणि RP ची किंमत 12 सेंटीमीटर आहे. तर इथे दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत जसे की त्रिकोण PQR. PQR मध्ये RP हा पाया आणि TQ ही उंची आहे. तसाच आता आपण दुसरा त्रिकोण बघूया त्रिकोण PQS. ठीक आहे.
आता PQS मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर QS हा पाया आहे आणि PS ही काय आहे, उंची आहे. तर यानुसार आता आपण हे लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण PQR भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD एरिया ऑफ त्रिकोण BCD. आता महत्वाचं काय बघा, PQR म्हणजे हा त्रिकोण आपण गृहीत धरलेला आहे. त्यानंतर दुसरा त्रिकोण आपण कुठला गृहीत धरलेला आहे बघा, BCD. तर दुसरा त्रिकोण आहे PRQ. दुसरा त्रिकोण काय आहे, PRQ. बघा PRQ. आता PQS गणित धरून चालणार नाही, कारण आपल्याला QT ची लांबी काढायची आहे. मग QT काढायचं असेल तर मला त्रिकोण PRQ गणित धरावं लागणार आहे आणि त्याची उंची PS असणार आहे. आता याच्यामध्ये बघा सूत्रानुसार पाया गुणिले उंची लिहिणार आपण. सूत्र आपण माहिती आहे आपल्याला, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. मग आता PQR चा बेस किती आहे बघा, PQR चा पाया किती आहे, RP. ठीक आहे, पाया लिहूया मी RP ची किंमत, RP हा पाया आहे गुणिले त्याची उंची काय असणार आहे, TQ छेद. आता दुसरा त्रिकोण आहे बघा PRQ. ठीक आहे, तर ह्याचा पाया काय असणार आहे, PRQ चा, तर RQ हा पाया असणार गुणिले त्याची उंची किती असणार आहे, PS. ठीक आहे. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, QT ची किंमत काढायची आहे. मग आता ह्या सूत्रामध्ये आपण काय करणार आहोत, किमती घालणार आहोत. तर आता बघा RP ची किंमत किती आहे बघा, 12 आहे. TQ म्हणजेच QT ची किंमत आपल्याला माहित नाही आहे, कसं लिहूया आपण, छेद RQ ची किंमत माहिती आहे का बघा, तर RQ ची किंमत माहित आहे का आपल्याला, 6. आता RQ आणि PQ हे समान असल्यामुळं PQ ची किंमत आपण किती घेणार आहोत, 6 गुणिले PS ची किंमत माहिती आहे का आपल्याला, PS ची किंमत पण किती आहे, 6. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, QT ची किंमत काढायची आहे. हे आता सोडवूया आपण. तर आता बघा 12 गुणिले QT आणि इथं जर केलं तर 6 आहे 36. मग 12 इथे 12 36 म्हणजे हे काय झालं, 1/3 गुणिले QT. किंवा आपण पक्षांतर करून उदाहरण सोडवू शकतो, जसं की बघा वेगळ्या पद्धतीने पण आपण सोडवू शकतो. तर इथं बघा काय होईल, 6 इथे 6 दुने 12. शिल्लक काय काय राहिलं, 2 गुणिले QT छेद 6 हे शिल्लक राहिलेलं आहे. तर आता आणखी काय करता येईल, तर याच्यामध्ये 2 न परत 6 ला भाग जातो, 6. ठीक आहे, मग आता हा 1 गुणिले QT म्हणजे QT येणार आहे. मग QT बरोबर पक्षांतर केल्यानंतर इकडे फक्त काय शिल्लक राहणार आहे, 3 शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे QT ची किंमत किती आलेली आहे, तर ही किंमत आलेली आहे 3 सेंटीमीटर. बघा उदाहरण पुन्हा एकदा सांगते मी. त्रिकोण PQR आणि RPQ मध्ये B1 गुणिले H1 आणि B2 गुणिले H2 या सूत्रानुसार आपण त्याच्या पायाने उंची लिहून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला RP, PQ, PS च्या किमती माहिती आहेत घातल्या, त्याच्यावरून QT ची किंमत काढून घेतली. किंवा तुम्ही QT डायरेक्ट इकडे पक्षांतर आधीच करून घेतला तरी चालेल. QT बरोबर काय येणार आहे, या पद्धतीने पण सोडवू शकता. QT पक्षांतर केलं तर इकडे शिल्लक काय राहिलं, फक्त 2/6 QT मिळेल QT. मग या पद्धतीनं तुम्ही भाग घालून QT ची किंमत किती येते, 3 येते. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संक्षिप्त रूप देऊन काय करू शकताय, उत्तर सोडवू शकताय. जसं की आणखी पण एका पद्धतीने सोडवता येईल. QT इकडे लिहिला, शिल्लक काय दिलं, 12/6 गुणिले 6. ठीक आहे, मग इथं परत भाग घालवला तर किती येणार आहे, 1/3.
QT। मग आता QTचा छेद 1 असतो, मग गुणाकाराचे नियम माहिती आहे, QT गुणिले 1 म्हणजेच किती आला हा QT, आणि 3 1 हे 3, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर 3 आणू शकता। तर ठीक आहे, आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया। प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे, आकृतीमध्ये AP लंब BC, AP लंब BC म्हणजे P जवळ काटकोन होतो, त्यानंतर रेषा AD समांतर रेषा BC। तर आपल्याला त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCD यांचं काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे। तर उदाहरणामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे बघा, तर AD लंब BC, ठीक आहे, आणखीन काय माहिती दिली आहे, AD समांतर BC, आणि काय काढायचं आहे, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD। आता हे दोन त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर ह्याच्या पायानी उंचीचा जर विचार केला तर बघा ABC या त्रिकोणामध्ये पाया काय आहे, BC गुणिले उंची काय आहे, AP। आता पुढचा त्रिकोण घेऊया आपण BCD। आता BCD मध्ये पाया काय आहे, BD। आता त्याची उंची माहिती आहे का आपल्याला, उंची दिलेली नाही आहे, म्हणजे बघा जर त्यांचा जर पाया समान असेल, जसं की आता बघितलं आपण BC याचा पाया जर पकडला तर त्रिकोण BCD चा पाया पण काय येणार आहे, BC येणार, ठीक आहे, BC येणार। बघा ABC चा पाया पण BC आहे आणि BCD चा पण पाया किती आहे, BC आहे, म्हणजे पाया समान आहे। मग आपल्या पाया समान आहे तर उंची सुद्धा समान असणार आहे, कारण हा H1 आणि इथं ही उंची जर H2 पकडली तर हे दोन्ही समान असणार आहे। उंची समान का असणार आहे, कारण AD ला BC ही समांतर रेषा आहे, त्यामुळं या समांतर रेषा असल्यामुळं या समांतर रेषेच्या दरम्यान जेवढ्या आपण रेषा काढू किंवा जेवढा आपण उंची काढू त्या सगळ्या उंची सुद्धा कशा असणार आहे, समान असणार आहे। म्हणजेच इथं सुद्धा BCची इथं सुद्धा काय असणार आहे, AP, कारण उंची समान असणार आहे। इथं आपण कारण काय लिहू शकतो, कारण AD समांतर BC असल्यामुळं दोन्हीही त्रिकोणाच्या पायाही समान आहेत, दोन्ही त्रिकोणाची उंची सुद्धा एकच असणार आहे। मग आता बघा याच्यामध्ये 1 गुणिले 1, आता हे जर आपण 1 पकडलं तर आता 1/1 म्हणजे एकास 1 हे गुणोत्तर येणार आहे, ठीक आहे। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न 5 आहे बघा, PQ लंब BC AD लंब BC, तर खालील गुणोत्तरे लिहा। तर बघा मी हा आकृती काढलेली आहे, तर आकृतीमध्ये त्यांनी काय सांगितले, PQ हा BC ला लंब आहे आणि AD हा BC ला लंब आहे। त्याच्यानुसार काही गुणोत्तरे आपल्याला काढायला सांगितलेली आहेत, त्यातली काही गुणोत्तरे आपण काढूया। जसं की पहिला आहे बघा, एरिया ऑफ त्रिकोण PQB, आता ह्याचा पाया काय आहे, BQ, आणि उंची काय आहे, PQ, ठीक आहे। आता पुढचं बघा PBC, आता ह्याचा पाया काय आहे, BC, ह्याची उंची पण काय होणार आहे, PQ, ठीक आहे, ह्याची उंची पण किती होणार आहे, PQ। म्हणजे आता PQ ला PQ केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, BQ/BC, हे त्याचं काय असणार आहे, प्रमाण गुणोत्तर आहे। याच पद्धतीने पुढचं काढायचं आहे आपल्याला, PBC, आता इथं पाया BC आहे आणि उंची PQ आहे। आता दुसरा आहे बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC, आता पाया आहे BC आणि उंची आहे AD। मग आता पाया समान आहे त्यामुळे कॅन्सल झालं, शिल्लक काय राहिलं, PQ/AD, ठीक आहे। या पद्धतीने तुम्ही राहिलेली गुणोत्तरे पूर्ण करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराशी संबंधित काही सूत्र अभ्यासली आणि त्या सूत्रावर आधारित सराव संच 1.1 मधील काही उदाहरणे देखील सोडवलेली आहेत। आता राहिलेली उदाहरणं तुम्ही घरी वहीमध्ये सोडवायचं आहे। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।